शेक नहीं होना उसमें। हेलो सर पहली बार स्टॉल डाला ना आप नहीं सर 10 साल से डाल रहा हूँ। यहाँ पे? हाँ 9 मैं ईयर्स तो देखा नहीं। कैलीग्राफी का हाँ 3 ईयर्स से कर रहा हूँ। 3 या 4। सर आपका नाम क्या है? फैसल अंसारी। फैजल अंसारी बेंगलुरु के हो? एक्चुअली बनारस का हूँ लेकिन कहाँ? बेंगलुरु में सेटल हूँ 25 साल से। अच्छा मैसूर और गुरदल्ली में। अच्छा 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 जी सर आर्ट कहाँ पे सीखा आपने? आर्ट मेरा एक बिरकर रोड में इंस्टीट्यूट है तिबल IAC के नाम से। हाँ। वेरियस ग्रुप के अंडर में चलता है। मेरे उस्ताद वहाँ है मुख्तार अहमद साहब। हाँ। उन्हीं से सीखा हूँ। वो तुर्की से सीख के आए हैं। अच्छा अच्छा जी जी बहुत अच्छा। ये इंटरनेशनल रूल्स के हिसाब से पूरा है। अच्छा तुम पेपर लेके आ रहे वेरी गुड। कैलीग्राफी बहुत पसंद आता है सर ये अरबी उर्दू। का पेपर छोटा वाला वो एकदम छोटा वाला नहीं न्यूज़पेपर पापा न्यूज़पेपर चाहिए ना हाँ कहते हैं न्यूज़पेपर और पेपर तो बतावा साड़ी का रकम बड़ी मम्मी को बोली थी तुम्हें दे देंगे हम मैं भी स्कूल चलाता हूँ एक। अच्छा? मैं भी ओके इंस्टीट्यूट कैलीग्राफी इंस्टीट्यूट है सर आपका? जी सर। तो ओनली कैलीग्राफ आर्ट आपका? हाँ ओनली पेंटिंग है लेकिन कैलीग्राफी में फोकस ज़्यादा है अभी क्योंकि फिगरेटिव नहीं बना सकते? जी सर। फिगरेटिव नहीं बना सकते क्योंकि हराम है बोल के हाँ फिगर नहीं बना सकते। पेंटिंग बनाता हूँ। Okay. एक्रेलिक पेंटिंग है। हाँ हाँ पेंटिंग है। हाँ 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 उसके नेचर बाद ये सीखा हूँ तो इस पर फोकस ज़्यादा है। ये इंटरनेशनल है ना इसके लिए थोड़ा। तकरीबन कितने साल से मैं कैलीग्राफी? 5 ईयर्स से कैलीग्राफी सीखा हूँ। हाँ 3-4 ईयर्स लगा मुझे। अभी भी सीख ही रहा था फिर इंस्टीट्यूट भी चालू किया। उसमें सिखा भी रहा हूँ बच्चों को और लोगों को भी। काफ़ी इंस्टीट्यूट है लोग दिलचस्पी दिखा रहे हैं लेकिन जो इसमें सब्र से थोड़ा काम लेते हैं वो सीख लेते हैं। ये तो मुश्किल होता है। 3 ईयर्स कोर्स है। अच्छा अच्छा आप 5 साल से कर रहे हैं? हाँ 5 साल। कोई तो दूसरा फॉन्ट भी है ना ये सुलू से उसमें नस्क भी आता है हाँ और नस्तालिक जो इंडिया में चलती है उर्दू उसको नस्तालिक बोलते हैं। हाँ 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 अरिका कई रकम का आता है। नहीं उर्दू तो मैंने सीखा लेकिन मालूम है मेरे को जेर जबर मालूम होता जेर है ज़बर मालूम नुक्ता मालूम होता है। हाँ तो वो नस्तालिक आप जानते हैं शायद। हाँ यस ये यस सुलू से बोलते हैं इसको। हाँ 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 ओके और जो कुरान लिखते हैं ये नस्क के ऊपर। आयतुल कुर्सी है वो? हाँ नस्क के ऊपर। ओके 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 यस सर मैं बड़े बड़े हरफ पढ़ता हूँ हाँ। लेकिन एकदम पढ़ने को नहीं आता। यस मेरी अम्मी उर्दू मीडियम है अच्छा इसीलिए अच्छा कुछ कमेंट करिए सर। जरूर मैं आपका वीडियो ही किया हूँ सर हो रहा है यहाँ पे बिजनेस तो हो रहा है? हाँ हो रहा है। हो रहा है लास्ट 2 ईयर्स पहले बहुत अच्छा था लास्ट ईयर नहीं। हाँ। कैलीग्राफी लोग ले रहे हैं तो जानते हैं। लोग ये कैलीग्राफी आर्ट रिलीजन के साथ ही कोई भी लेता है गैर मुस्लिम भी लेते हैं। हाँ हाँ इवन ना गैर मुसलमान भी लेते हैं। लगाया तो वो पूरे स्टार्टिंग से बिस्मिल्लाह था चल कुर्सी थे हाँ। गैर मुस्लिम। अच्छा कमेंट में लिखे हुए भी है बाकायदा। ओके या तो उनको लगाना होगा उसका मीनिंग पूछने के बाद हाँ क्या हाँ है मीनिंग या तो गिफ्ट देना होगा। 2 ही बात होगी। यस कितने आज सुबह में कितने बिजनेस होगा सर आपका? मेरा एक तो सेल हुआ है। ओके ज़्यादा नहीं नाम लिखने में फोकस ज़्यादा है। रेट ज़्यादा लग रहा है लोग ओके आएंगे फिर के। ओके यस सर यस सर I'm very happy. Good experience. Chitrasande, very happy. यू आर फ्रॉम सर? Kochi. कच्ची सर यू Finally sailing. हाँ सर And we are very happy. your good name sir?
Onyx powders. Onyx powders. Sir, for the first time, No, 7 times. 7 times. Okay, good. You are happy. Happy. What about the business? Business, good business. Good business. How many paintings can I? 22 paintings. Very good. Excellent. Maybe you are the highest one. I think. Good, sir. 3.5 to 4 lakhs approximately. Very good. Very good. Compared to last year, it's better now. Ah, Yes. Thank you, sir. Apart from what you would like to say about this Chitra Sante? Chitra Sante regularly very good smoker. Yeah. Yes, sir. Yes, sir. Thank you. ಹಲೋ, ನನ್ನ ಹೆಸರು ಸುಬೆ ಅಂತ. ಸೊ ನಾವಿವತ್ತು ಚಿತ್ರಸಂತೆನಲ್ಲಿದ್ವಿ. ಸುಮಾರಷ್ಟು ತುಂಬಾ ಡಿಫ್ರೆಂಟ್ ಟೈಪ್ಸ್ ಆಫ್ ಆರ್ಟ್ಸ್ ಎಲ್ಲ ಇದೆ. ತುಂಬ ಖುಷಿಯಾಗುತ್ತೆ ನೋಡೋದಕ್ಕೆ. ಚೆನ್ನಾಗಿದೆ. ಹೌದಾ? ಖುಷಿ ಆಯ್ತಾ? ಮತ್ತೇನೇನು ನೋಡ್ದಪ್ಪ? ನಿನಗೆ ಆರ್ಟ್ ಯು ಆರ್ ಆರ್ಟ್ ಲವರ್? ಆರ್ಟ್ ಅಂದರೆ ನನಗೆ ಅಷ್ಟೊಂದು ಇಷ್ಟ ಆಗೋದಿಲ್ಲ. ನನಗೂ ಆರ್ಟ್ ಕೂಡ, ಬಟ್ ಇಲ್ಲಿ ನೋಡಿದಾಗ ಸ್ವಲ್ಪ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ನಿನಗೂ ಆರ್ಟಿಸ್ಟ್ ಆಗ್ಬೇಕು ಅನಿಸ್ತಾ? ಇಷ್ಟ ಆಯ್ತು. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸರ್. ಸರ್ ಇನ್ನೊಂಚೂರು ಇದೆ ಸರ್, ಸೂಪರ್ ಆಗಿದೆ. ಏನು ಹೇಳ್ಬೋದು, ಈಗ ಚಿತ್ರಸಂತೆಯಲ್ಲಿ ನೋಡಿದಾಗ ಕೆಲಸಗಳು ಇದು ಎಲ್ಲ ಚೆನ್ನಾಗಿ ಅನಿಸುತ್ತೆ. ಆದರೆ ಒಟ್ಟಾರೆ ನೋಡಿದಾಗ ನಾವು ಎಷ್ಟು ಮೊನೋಟನಸ್ ಆಗಿದ್ದೀವಿ ಅನ್ನೋದು ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. ಕಲರ್ಸ್ ಇರ್ಬೋದು, ಆಮೇಲೆ ಪೇಂಟಿಂಗ್ನ ಫೋರ್ಸ್ ಇರ್ಬೋದು, ಲೈನ್ಸ್ ಇರ್ಬೋದು, ತುಂಬ ಇಮಿಟೇಷನ್ನ ಲೆವೆಲ್ನಲ್ಲಿ. ಅಂದರೆ ಇವತ್ತಿನ ಗೂಗಲ್ ನೋಡು ಅಥವಾ ಇನ್ಸ್ಟಾಗ್ರಾಮು ಇದೆಲ್ಲದರ ಸ್ಫೂರ್ತಿ. ಆವಾಗ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸು, ನನ್ನ ಅನುಭವ ಮತ್ತು ನನ್ನ ಜಗತ್ತು, ಅಂದರೆ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೂ ಒಂದು ಇಂಡಿವಿಜುವಾಲಿಟಿ. 20 ವರ್ಷದ ಹಿಂದೆ ಅವನಿಗೆ ಅವನದೇ ಆದ ಅನುಭವದ ಮೂಲಕ ಹುಟ್ಟೋ ಪೇಂಟಿಂಗಿಗೂ ಇವತ್ತು ಎಲ್ಲೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲದಂಗೆ ಎಲ್ಲವೂ ಇಮಿಟೇಷನ್. ನಮ್ಮ ಸಿನಿಮಾಗಳು ಅಷ್ಟೇ, ಈಚ್ ಆ್ಯಂಡ್ ಎವರಿ ಪಾರ್ಟ್ ಆಫ್ ವಿ ಆರ್ ಇಮಿಟೇಟಿಂಗ್ ಸೋ ಮೆನಿ ಥಿಂಗ್ಸ್. ಅದು ಎಲ್ಲೋ ಕಾಣಿಸುತ್ತೆ. ಅಂದರೆ ಮನುಷ್ಯ ಎಲ್ಲೋ ಕಳೆದೋಗ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಯಂತ್ರ ನಮ್ಮನ್ನು ತುಂಬ ಆವರಿಸ್ಕೋತಾ ಇದೆ, ಮನಸ್ಸು ಅನ್ನೋದು ಯಾಂತ್ರಿಕವಾಗಿದೆ ಅನ್ನೋದು ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. ಅಂದರೆ ಫೀಲ್ ಹಂಗೆ ಅನ್ನಿಸ್ತಾ ಇದೆ. ಒಂದು ಕಾಲದ ಚಿತ್ರಕಲಾ ಪರಿಷತ್ನಲ್ಲಿ ನಾನು ಓಡಾಡ್ತಿದ್ದಾಗ ಇದ್ದಂಥ ಫ್ರೆಶ್ನೆಸ್ ಇದೆಯಲ್ಲ, ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರ ಅನುಭವದೊಂದಿಗೆ ಹುಟ್ಟುವ ಕಲೆ, ಈಗ ಎಲ್ಲವೂ ಒಂದೇ ಥರ ಅನ್ಸಕ್ಕೆ ಶುರುವಾಗಿದೆ. IT ಬಿಲ್ಡಿಂಗ್ಗಳ ಥರ ಅದು ಎಲ್ಲ ಒಂದು ಕಡೆ ಇರುತ್ತೆ. ಬಟ್ ಈ ಪ್ರೋಸೆಸ್ಸು ಇದು ಇರೋದೆ ಮತ್ತೆ ಮನ್ವಂತರ ಅನ್ನೋಂಗೆ ಪ್ರತಿ ಸರಿ ಬದಲಾವಣೆ ಇದ್ದೇ ಇರುತ್ತೆ. ಒಂದು ಬದಲಾವಣೆ ಮುಂದೆ ಬಂದೇ ಬರುತ್ತೆ. ಇದು ಪಾಪ್ಯುಲಿಸ್ಟಿಕ್ ಕಲ್ಚರ್ ಇದ್ದಂಗೆ ಆಗಿರ್ಬೋದು ಅಂತನಾ? ಅಂದರೆ ಎಲ್ಲರೂ ಪಾಪ್ಯುಲರ್, ಪೇಂಟಿಂಗ್ ಸೇಲ್ ಆಗಬೇಕಲ್ಲ, ಕಮರ್ಷಿಯಲ್ ಅಂತ. ಅಂದ್ರೆ ಆ ಪಾಪ್ಯುಲಿಸ್ಟಿಕ್ ಕಲ್ಚರ್ನ ಇಂಪ್ಯಾಕ್ಟ್ ಇಂದಾಗಿ ಹಿಂಗಾಗಿರೋದಂತ ಅಂತಲ್ಲ, ನಾವು ಇನ್ಫ್ಲುಯೆನ್ಸ್ ಆಗ್ಬಿಟ್ಟಿದ್ದೀವಲ್ಲ ಗೂಗಲ್ಲು. ಈಗ ನಮಗೆ ಇನ್ಫಾರ್ಮೇಷನ್ ಎಷ್ಟಿದೆ ಅಂದರೆ, ಮನುಷ್ಯ ಸ್ವತಃವಾಗಿ ಅಥವಾ ಸ್ವಂತಿಕೆಯನ್ನು ಉಳಿಸ್ಕೊಳ್ಳುವುದಕ್ಕೆ ತುಂಬ ಕಷ್ಟವಾಗಿದೆ, ಅಷ್ಟು ಇನ್ಫಾರ್ಮೇಷನ್ ಇದೆ. ಅಂದರೆ ರೈತ ಬಿತ್ತಾನೆ, ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಬೆಳೆ ಬೆಳೆಯೋದಕ್ಕೊಂದು ಸಮಯ ಇದೆ ಗೊತ್ತಾ, ಅದನ್ನು ಪಾಲನೆ. ಪೇಂಟಿಂಗು ಹಾಗೆ, ಬಟ್ ಇದೀಗ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಈಗ ಹೆಂಗಾಗಿದೆ, ಝೊಮ್ಯಾಟೊ ಇದ್ರ ಥರ ಹೇಳಿದ ತಕ್ಷಣ ಮನೆಗೆ ಬರುತ್ತಲ್ಲ, ಆರ್ಡರ್ ಮಾಡಿರ್ತಾರೆ. ಓ ಹಂಗೆ. ಎಸ್ ಸರ್, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಬಾಸ್, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು Thank you, Arun sir. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು.